परिस्थिती आपली कशीही असो, पण आपलं मन, प्रत्येकाचंच मन हे एकसारखं आहे. फक्त त्या मनाला खंबीर कसं बनवायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये असतं. जर आपल्याला ॲसिडिटी झाली, आपल्याला जर पित्ताचा त्रास झाला, तर मग आपलं मन लगेच बेचैन होतं, निराश होतं. जर आपल्याला काहीतरी शारीरिक त्रास होत असेल, आपण उदास असू, आपलं शरीर उदास असेल, बेचैन असेल, तर त्याचा परिणाम सुद्धा लगेच मनावरती होत असतो. शरीराचा मनावरती परिणाम होतच असतो. पण शरीर आपलं निरोगी असणार आहे का निराश असणार आहे, बेचैन असणार आहे, हे पूर्णपणे मनाच्या हातात असतं, असं मला वाटतं. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण आणि आपण आजच्या व्हिडिओमधून हीच चर्चा करणार आहोत की मनाची शक्ती कशी वाढवायची, आपली मानसिकता कशी छान ठेवायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. स्टीफन हॉकिंग यांना पहा, त्यांना किती शारीरिक व्याधी आहेत, तरी पण त्यांचं नाव विद्वान लोकांमध्ये आपण घेतच असतो. ते बोलू शकत नाहीत, त्यांचं शरीर पूर्णपणे निष्क्रिय झालेलं आहे, ते गालांनी व्यक्त होतात आणि एवढं सगळं असून देखील त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त केलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जर आपलं मन खंबीर असेल, जर आपली मानसिकता छान असेल, उत्तम असेल आणि जर आपण एखादी गोष्ट करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असू, तर मग कोणतीही शारीरिक व्याधी आपल्याला रोखू शकत नाही. साध्यातलं साधं जरी उदाहरण आपण घेतलं की मला एक आनंदी, छान, उत्साही आयुष्य जगायचं आहे, इतकं जरी आपलं ध्येय असलं आणि जर आपलं मन खंबीर असेल, तर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आपण सामोरे जाऊ आणि आपला आनंद आपण शोधूनच काढू. आपल्या जीवनामध्ये तक्रारी करण्यासाठी खूप गोष्टी आहेत, बरोबर ना? प्रत्येकालाच तक्रार कोणत्या ना कोणत्या गोष्टीची असतेच आणि ती कायमच असणार आहे. तक्रारी कधीच संपणार नाहीयेत, पण त्याला डील करण्यासाठी, या सगळ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपली मानसिकता छान असणं, आपली मानसिक तयारी असणं खूप जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपली ही मानसिक तयारी करून घेत नाही की मला आनंदी आयुष्य जगायचंय, तोपर्यंत आपल्याला अडचणीच दिसणार आहेत. मला काहीतरी करायचंय पण माझं शरीर साथ देत नाहीये, मला आनंदी राहायचंय पण मला इतर लोक आनंदी राहूच देत नाहीयेत, मला मला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे पण मला इतरांमुळे स्वतःसाठी वेळच काढता येत नाहीये. या अशा तक्रारी जेव्हा आपण करणार आहोत, त्या वेळेला आपण आपल्या मनाची शक्ती कमी करतोय. आपल्या मनामध्ये इतकी शक्ती आहे की आपण ठरवलं तर काहीही करू शकतो. मनावरती कोणतंही बंधन नाही, पण आपण त्याच्यावरती आपल्या बुद्धीचा वापर करून बंधन घालण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या मनाला सतत सांगतो की मला हे करायचंय पण मला हे जमणार नाहीये, मला हे पण करायचंय पण याच्यासाठी वेळ काढणं जरा अवघड आहे, मला आनंदी राहायचंय पण आजूबाजूचे लोक मला आनंदी राहूच देत नाहीयेत. असं म्हणून 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 आपण आपल्या आयुष्यामध्ये निराशा ओढून घेतोय. मनाचा जर आपल्याला खंबीर आधार असेल, आपण जर आपल्या मनावरती सातत्याने प्रयत्न करत असू, आपली मानसिकता छान राहण्यासाठी सातत्याने जर आपण प्रयत्नात असू, तर आपण आपल्या आयुष्यातली सगळी महत्त्वाची कामं, सगळी महत्त्वाची शिखरं गाठू शकतो. फक्त आपल्याला ठरवायचं आहे की मी हे करू शकणार आहे. आपण लगेचच भावनिक होतो. आपलं मन हे भावनांनी गुंतलेलं असतं, विचारांनी गुंतलेलं असतं. मग त्याला सेपरेट करायचं, त्याचं योग्य नियोजन करायचं किंवा आत्ता माझी कोणती भावना आहे आणि ह्या भावनेतून मला बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, याचा जर आपण शोध घेतला तर नक्कीच आपल्याला आपलं मन प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल साधण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे, मदत करणार आहे. आपल्याला नेमकं आपल्याला काय हवंय हेच कळत नसतं. आपल्याला आपल्या नेमक्या भावना काय आहेत हेच माहिती नसतं आणि म्हणूनच आपल्याला भावनांचं नियोजन करता येत नाही आणि कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. आपल्याला आपल्या भावनांचं नियोजन करण्यासाठी आधी आपल्या भावना काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि सातत्याने आपल्या मनाला, आपल्या मानसिकतेला, आपल्या सकारात्मक विचारांना खतपाणी घालणं आणि त्यांना एक योग्य दिशा दाखवणं खूप गरजेचं आहे.
जोपर्यंत आपण आपले इमोशन्स एका योग्य दिशेला, एका योग्य कामाकडे लावत नाही, एका योग्य कामाकडे वळवत नाही, तोपर्यंत आपण उदासच राहणार आहोत. ते इमोशन्स आपल्यावरती हावी होणार आहेत. पण ह्याच इमोशन्सचा, ह्याच ऊर्जेचा वापर आपण एखादी गोष्ट करण्यासाठी केला तर 100% हेच इमोशन्स, हीच ऊर्जा आपल्याला कुठेतरी दूरवर छान प्रगतीकडे घेऊन जाईल. आणि म्हणूनच आपले इमोशन्स ओळखून, आपल्या भावना ओळखून त्यांचं योग्य नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आपल्या मनाचं जे विश्व आहे ते आपल्यापासूनच सुरू होतं, मनापासूनच सुरू होतं आणि मनापर्यंतच येऊन थांबतं. मनाला, आपल्या मानसिकतेला इतरांशी काही घेणं देणं नसतं. आपल्या मनाला नसतं इतरांशी काही घेणं देणं, पण आपण त्याला तसं वागण्यासाठी भाग पाडतो, की हा बघ, ही व्यक्ती मला असं म्हणते, ही व्यक्ती मला असा त्रास देते. थोड्या वेळापुरतं त्रास होणं अत्यंत प्रॅक्टिकल आहे. मला मान्य आहे की कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलल्यावर थोडा वेळ तुम्हाला त्रास होणार आहे, पण आपण काय करतो, दिवसेंदिवस तेच धरून बसतो. आपण सगळी कामं सोडून देतो आणि तेच म्हणत बसतो. कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हटलं, आपल्याला वाईट वाटलं, आपण रडलो, आपण हलके झालो, आपण मोकळे झालो, काही प्रसंग आला तर आपण समोरच्याला विचारलं की तुम्ही असं का केलंत म्हणून, मग तिथे बोलून आपण रिकामे झालो. ठीक आहे ना, तो आता भाग संपलेला आहे. आता दुसऱ्या दिवशीपासून, तिसऱ्या दिवशीपासून आपली जी कामं आहेत ती आपल्याला केलीच पाहिजेत. आपण आपल्यासाठी काही ध्येय, आपल्या मनासाठी काही ध्येय निश्चित करून ठेवली पाहिजेत. मग प्रत्येकच वेळेला ध्येय म्हणजे पैसा कमावणे, करिअर करणे हे आहे का? अजिबात नाही. मला दिवसभरामध्ये काय काय वेगळं करता येईल, काय काय करता येईल की जेणेकरून मला छान वाटेल, मला आनंदी वाटेल, मला उत्साही वाटेल. मग ते आपलं आपण शोधायचं असतं. आपल्या भावनांचं नियोजन करायचं, रागाचं नियोजन करायचं. या सगळ्या गोष्टी सातत्याने आपण केल्या पाहिजेत. प्रचंड मानसिक तणावामध्ये असतो आपण आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आपला चेहरा निस्तेज वाटू लागतो. आपण सातत्याने रडतो. आपण स्वतःला त्रास करून घेतो. आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या तब्येतीवरती वाईट होत असतो. आणि म्हणूनच या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आपल्यासाठी असं काय करता येईल की जेणेकरून आपल्याला आनंद मिळणार आहे, ते शोधा ना. प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. जर मला लिखाण करून आनंद मिळतोय, मला वाचन करून आनंद मिळतोय, मला व्हिडिओज करून आनंद मिळतोय, तर तुम्हाला कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या केल्यामुळे आनंद मिळणार आहे, त्या शोधा आणि त्या करायला सुरुवात करा. आपल्या मानसिकतेकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय की काहीतरी करत राहायचं जेणेकरून आपल्याला, ज्यातून आपल्याला छान वाटेल. आपण जेव्हा आपल्याला निराश वाटतं तेव्हा आपल्या मनामध्ये असे विचार येतात की मला काहीच करायचं नाहीये, मला काहीच नको आहे, मी काहीही करणार नाही, मला फक्त आराम करायचा आहे. पण 2-3 दिवस आराम केल्यानंतर ज्यावेळेला आपल्या मनामध्ये छान ऊर्जा येते, ती ऊर्जा आपण योग्य ठिकाणी जर लावली नाही तर मग पुन्हा मग त्याचे सगळे वेगळीकडेच त्याला एक वळण लागतं आणि मग वेगळंच काहीतरी व्हायला लागतं. त्यामुळं काहीच करायचं नाहीये ना, नका करू. थोडे दिवस आराम करा, छान रेस्ट घ्या. पण त्यानंतर पुन्हा मनाला तयार करायचं की मला हे करायचंय, हे केल्याने मला छान वाटतं, मला काहीतरी केलं पाहिजे. जोपर्यंत आपण मनाची तयारी करणार नाही की मला काहीतरी करायचं आहे, मला माझी दिनचर्या उत्तम ठेवायची आहे, तोपर्यंत आपलं मन आपल्याला साथ देणार नाहीये. ठरवल्याप्रमाणेच नेहमी सगळ्या गोष्टी होतील असं नाही. 100% गोष्टी तुम्ही ठरवताय तर 70% होतील, 50% होतील. पण ते ठरवा आणि मनाची तयारी करा की मला उत्साही राहायचं आहे, मला आनंदी राहायचं आहे आणि त्यासाठी जे समोर दिसेल ते मी करणार आहे. जे मार्ग मला मिळणार आहेत त्या मार्गांवरती मी चालणार आहे. असे मार्ग जे माझी मानसिकता छान ठेवतील त्या सगळ्या मार्गांना मी स्वीकारणार आहे आणि माझ्या आयुष्याचा आनंद मी घेणार आहे. हे असं ठरवलं पाहिजे. आपल्या मनाची शक्ती आपण ओळखली पाहिजे आणि आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. लवकरच भेटेन अशाच नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.